अतिशय दुर्दैवी घटना आहे। जवळपास 20 मुलं या ठिकाणी आहेत। मुलांचे पालक संपूर्ण कुटुंब या ठिकाणी परिसरात उपस्थित झालेले आहेत। त्यांच्यामध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर आपण पाहतोय की पवईमध्ये एका माते फिरून लहान मुलांना डांबून ठेवलंय। 15 वर्षाखालील म्हणजे अल्पवयीन जवळपास 20 मुलांना डांबून ठेवल्याची माहिती आहे। आणि ही व्यक्ती ज्या व्यक्तीनं या मुलांना डांबून ठेवलंय ती व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे। आणि घटनास्थळी आता साकीनाका पोलीस आणि क्राईम ब्रांच 10चं पथक तसंच अग्निशमन दल देखील दाखल झालंय। ऑडिशनच्या नावाखाली या मुलांना बोलवण्यात आलं होतं। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया। मात्र एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, ऑडिशनच्या नावाखाली या मुलांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि सध्या ही मुलं या ठिकाणी डांबून आहेत। आपण पाहतोय दृश्यांच्या माध्यमातून तर मुलांचे पालक आणि कुटुंबीय देखील या इमारतीच्या खाली उपस्थित आहेत। त्यांच्यामध्ये देखील एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सर्व लहान मुलं आहेत, 15 वर्षाखालील मुलं आहेत। त्यामुळे एक भीतीचं असं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण या माणसानं आपल्या व्हिडिओतून एक धमकी देखील दिलेली आहे। अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडून। संजय, किती वेळापासून ही लहान मुलं या ठिकाणी अडकून आहेत आणि काही पोलिसांशी आणि या व्यक्तीचं काही संभाषण झालंय का? आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याशी आपण संपर्क साधतोय। संजय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? संजय, किती वेळेपासून ही संपूर्ण हा थरार सुरू आहे? किती वेळेपासून ही लहान मुलं त्या ठिकाणी डांबून ठेवलेली आहेत या माणसानं आणि पोलिसांचं आणि ह्याचं या माणसाचं काही संभाषण झालेलं आहे का? काही चर्चा सुरू आहे का? निश्चितच मागील 5 ते 6 दिवसापासून रोहित आर्य नावाचा जो ज्याने आज या मुलांना होलीस ठेवलं होतं, याच्याकडून या ठिकाणी ऑडिशन घेण्याचं काम सुरू होतं। मुलांना चित्रपटात काम देण्याच्या निमित्ताने या ठिकाणी ऑडिशन सुरू होतं। मात्र आज सकाळी जेव्हा मुलं या ठिकाणी गेली, ऑडिशन दिलं आणि शूटिंग सुरू होतं, मात्र दुपारी मुलांना जेवायला बाहेर सोडलं नाही, तेव्हा हा प्रकार जो आहे तो उघडकीस आला। एक व्हिडिओ देखील यानंतर बाहेर आला होता। या व्हिडिओमध्ये मुलं खिडकीत येऊन जे आहे ते काचेवरती हात आपटत होते। मात्र यानंतर काही पालकांनी जो संपर्क साधला, मात्र तेव्हा रोहित आर्यचा एक व्हिडिओ देखील आला होता। मला पोलिसांशी बोलायचंय, मी आरोपी नाहीये, मी एक आतंकवादी नाहीये, मला पैशाची देखील गरज नाहीये, मात्र माझ्या काही साध्या मागण्या आहेत, त्या मागण्या ज्या आहेत त्या मला पोलिसांपर्यंत पोहोचवायचा असा व्हिडिओ जेव्हा आला, त्यानंतर साकीनाका पोलीस असेल, मुंबई क्राईम ब्रांचचे युनिट 10च्या कर्मचारी असतील, अधिकारी असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान देखील त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले। आणि मात्र सध्या आता जो आरोपी आहे रोहित आर्य, याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। मुलांची सुटका देखील आता करण्यात आलेली आहे। मात्र हा जो प्रकार आहे मुंबई शहरामध्ये हा गंभीर प्रकार, फार मोठ्या घटनेला जे आहे ते निमंत्रण दिलं जात होतं, मात्र पोलिसांकडून वेळीच कारवाई करून जे आहे ते या मोठ्या घटनेचा धोका आता टळलेला आहे। नक्कीच संजय, साधारण किती मुलं या ठिकाणी त्यांना डांबून ठेवलेली होती? 20 ते 22 मुलं जी आहेत ते 14 ते 15 वर्ष वयोगटातील ही सर्व मुलं आहेत। आणि मागील 8 दिवसापासून साधारण या ठिकाणी जे आहे ते ऑडिशन किंवा चित्रपटाच्या शूटिंगच्या कामानिमित्त या ठिकाणी ती मुलं जात होती। मात्र आज हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांकडून आता कारवाई करून या मुलांची सुटका करण्यात आलेली आहे। बरं संजय, जवळपास 20 मुलं त्या ठिकाणी त्याने डांबून ठेवलेली होती। 1.5 तासांपासून हा थरार सुरू आहे आपण पाहतोय। तर या माणसानं त्या मुलांना काही इजा तर नाही पोहोचवली ना? नाही, साधारणपणे जे म्हणजे त्याने आतंकवादी नाही असा एक व्हिडिओ देखील बनवला होता। मला माझ्या मागण्या ज्या आहेत त्या साध्या मागण्या आहेत, त्या पोलिसांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, पोलिसांशी बोलायचंय असं त्याने व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केलं होतं। त्यानंतर जवळपास 1.5 ते पावणे 2 तासामध्ये पोलिसांनी जे आहे त्या आरोपीला आता ताब्यात घेतलेलं आहे। मात्र या आरोपीकडून मुलांना कुठलीही इजा जरी झाली नसली तरी या घटनेचा मुलांच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून पोलिसांकडून जे आता काउन्सिलिंग मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। नक्कीच संजय, एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सध्या या 20 मुलांची सुटका करण्यात आलेली आहे। संजय, मला आणखीन सांगा की हा जो व्यक्ती आहे मानसिक रुग्ण, गेल्या 6 दिवसांपासून तो मुलांची ऑडिशन घेतोय, तर पालकांशी तुम्ही तिथे काही संवाद साधलात का? तिथल्या त्यांना 6 दिवसांमध्ये थोडी देखील कल्पना देखील याची आली नव्हती का?
नाही, काही पालक जे आहेत ते पालकांना कल्पना या संदर्भात नक्कीच नव्हती. मुलांचं भविष्य घडेल, चित्रपटात काम मिळेल त्या आशेनेच पालकांनी मुलांना जे ते रोहित आर्यकडे पाठवलं होतं. मात्र असा काही प्रकार याच्याकडून घडेल याची किंचितही कल्पना ती पालकांना आजही 6 दिवसानंतर देखील आली नव्हती. मात्र दुपारच्या घटनेनंतर पालक वर्ग देखील जो आहे तो संपूर्ण घाबरून गेलेला आहे आणि आता पालकांसोबतच मुलांचं देखील काउन्सिलिंग केलं जाणार आहे. संजय, पोलिसांनी या व्यक्तीला आता ताब्यात घेतलं असं समजतंय. पोलिसांकडनं काय अजून माहिती मिळतेय का तुम्हाला? सध्या तरी पोलिसांकडून कुठली माहिती मिळालेली नाही. मात्र आता ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली जाईल. त्याने हे कृत्य नेमकं कशासाठी केलं, त्याच्या मागण्या काय आहेत किंवा तो खरंच माथेफिरू आहे का याचा देखील पोलीस आता तपास करतील. बरं, पवईमध्ये ही घटना घडली आहे. आपण मगाशीच सांगितलं जवळपास 1.5 तास झालेला आहे या घटनेमुळे. पहिलं कोणी ही घटना पाहिलं, हे नेमकं प्रकरण कसं समोर आलं? वास्तविक मुलांना दुपारी जेवणासाठी घरी सोडलं जात होतं. मात्र आज शूटिंग सकाळी सुरू झाल्यानंतर मुलं दुपारी जेवायला गेली नाही. काही पालक बाहेरच उभे होते आणि त्यावेळेस मुलं खिडकीमध्ये येऊन खिडकीच्या ज्या काचा होत्या त्या काचांवरती हाताने जोरजोरात आदळआपट करत होते. यावरून काही पालकांच्या लक्षात आल्यानंतर पालकांनी हा प्रकार जो आहे तो रोहित आर्यशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने थेट मी पोलिसांशीच बोलेल, मला पोलिसांशीच बोलायचंय, तेव्हा काही पालकांनीच जे या संदर्भात माहिती पोलिसांना दिली आणि ताबडतोब त्या ठिकाणी साकीनाका पोलीस असेल किंवा मुंबई क्राईम ब्रांच युनिट 10चे अधिकारी असतील ते घटनास्थळावर दाखल झाले. संजय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. तुमच्याकडनं अजून अपडेट जाणून घ्यायचे आहेत. आपण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.